नमस्कार. तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहिलं की सयाजीराव नाण्या म्हणत एंट्री घेतात आणि म्हणतात, मी आता तुला नाण्या नाही तर नानासाहेब म्हटलं पाहिजे. आणि यानंतर ते आईची विचारपूस करतात की कसे आहात सगळे, ठीक आहे ना, हे ते. आणि सारंगला सुद्धा म्हणतात, काय सारंगराव, आमची मुलगी त्रास तर देत नाही आहे ना. तर सारंग म्हणतो की नाही, त्या त्रास नाही देत, उलट खूप छान वागतात, प्रेमाने वागतात त्या सगळ्यांशी. सयाजीराव हे ऐकून जाम खुश होतात आणि म्हणतात, काय नाही हो, ते कोल्हापूरला गेलो होतो, माझ्या लेकीला पेढे लय आवडतात म्हणून तिच्यासाठी घेऊन आलो आहे. आणि सगळेजण खुश असतात. सुमित्राताई ऐश्वर्याला आवाज देतात आणि म्हणतात, हे बघ तुझ्यासाठी पेढे आणलेत, ये लवकर इकडे. तर मग ऐश्वर्या येते आणि सयाजीरावांच्या पुढे जाते आणि हात पुढे करते आणि पटकन हात मागे लपवते. तर सयाजीराव विचारतात की काय झालं, हात का लपवते. तर ऐश्वर्याचं नाटक चालूच असतं, नाही काय नाही झालं असं म्हणते ती. सयाजीराव ऐश्वर्याचा हात घेऊन बघतात आणि म्हणतात की हे काय आहे, एवढं भाजलं आहे, हे कसं काय झालं आहे, भाजलं तुला, हे इतकं कसं काय भाजलं. तर तितक्यात तिथे जानकी आणि ऋषिकेशसुद्धा येतात. सयाजीराव ऐश्वर्याचा भाजलेला हात पाहून खूप चिडलेले असतात आणि विचारतात की कसं काय भाजले तुला. सुमित्रा इकडे लगेच जानकीकडे बघते रागाने. यानंतर सयाजीराव ऐश्वर्याला म्हणतात की तू यांच्या भीतीने तर मला काही सांगत नाहीस ना, असं काय नाही ना, चल आपण दुसरीकडे जाऊन बोलूया, असं म्हणून ते ऐश्वर्याला तिच्या खोलीत घेऊन जातात. पण ऐश्वर्या समजवत असते की नाही एवढं काय नाही, होईल ते बरं. ऋषिकेशसुद्धा टेन्शनमध्ये येऊन बघत असतो, म्हणजे सगळेच घाबरलेले असतात की आत्ता नक्की काय होणार आहे, कारण त्यांना सयाजीरावांचा राग माहीत असतो. यानंतर सुमित्राताई जानकीला ओरडतात, तेव्हा ऋषिकेश जानकीची बाजू घेतो की तिने मुद्दाम नाही केलं, चुकून झालं हे तिच्याकडून. तेव्हा नाना म्हणतात की आपल्या घरातील वाद आहे ना सगळ्यांसमोर नको, हे असलं असेल ते आपल्यामध्ये मिटवूयात, आता शांत बसा. इकडे सयाजीराव ऐश्वर्याला विचारतात की काय झालं, हे सगळं कसं भाजलं तुला. तर मग ऐश्वर्या टडा असं म्हणून फेविकॉल लावलेला असतो ते काढते आणि म्हणते, डॅडी हे सगळं नाटक आहे, तर आता सुरुवात आहे आणि मला जानकीला घराबाहेर काढायचं आहे आणि हे बघा हा माझा प्लॅन आहे, असं म्हणून तिने जे काही लिहिलेलं असतं की काय आणि कसं कुणाला निशाणा बनवायचं ते ती सयाजीरावला दाखवते. त्यावर ते तिला विचारतात की हे काय आहे नक्की. तर मग ऐश्वर्या सांगते की मला या घरावर राज्य करायचं आहे. सौमित्रा आणि अवंतिका यांना तर मी आधीच घराबाहेर काढलं आहे, आता या सगळ्यांना मी हळूहळू माझ्या बाजूने करून घेणार आहे आणि यानंतर ऋषिकेश आणि जानकीला घराबाहेर काढून या घरावर राज्य करणार आहे. मग हे ऐकल्यावर सयाजीराव खुश होतात आणि म्हणतात की असं आहे होय, काय गरज लागली तर सांग मला, मी आहेच. तितक्यात दरवाजा वाजतो. इकडे सयाजीराव आपल्या रोलमध्ये येतात आणि एकदम गंभीर आहे असं दाखवून बसतात. इकडे सारंग डॅडा म्हणून आवाज देतो आणि विचारतो की तुम्हाला डॅडा म्हटलेलं चालेल तुम्हाला. तर यावर सयाजीराव म्हणता, हो तुम्ही आमचे लाडके जावई आहात, तुम्ही काही म्हणलं तरी चालेल. आणि मग सारंग त्यांच्याजवळ येतो आणि म्हणतो, जे काय झालं आहे ते जानकी आईने मुद्दाम नाही केले, सगळं चुकून झालं आहे याची मला खात्री आहे. यावर सयाजीराव म्हणतात की असो काही असेल तर तुम्ही तुमच्या बायकोची बाजू घेतली पाहिजे, तुमच्या विश्वासावर आम्ही तिला पाठवले, माझ्या लेकीला त्रास होता कामा नये, असं म्हणून ते तिथून निघून जातात. आणि इकडे सगळेजण टेन्शनमध्ये असतात. त्यावेळी सयाजीराव तिथे येऊन म्हणतात की जे काय झाले ते काय बरोबर नाही आणि ऋषिकेशराव तुमच्या विश्वासावर मी इथं पाठवलं आमच्या मुलीला, पण आत्ता कुंपणच शेत खातं आहे म्हणल्यावर काय बोलणार, जरा लक्ष ठेवा पोरीकडे आणि आता यापुढे माझं बारीक लक्ष असेल तुमच्यावर. यावर ऋषिकेश म्हणतो, काका सगळीकडे लक्ष ठेवा हां. यावर सयाजीराव म्हणतात, आता ठीक आहे मी सोडून देतो आहे, पण परत जर असं काय आमच्या कानावर आलं ना तर बघा. आणि ते तिथून रागाने निघून जातात. यानंतर सुमित्रा आणि नाना पण तिथून निघून जातात.
जानकी सगळ्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असते, मात्र जानकीवर सगळेच नाराज असतात. यानंतर आपण पाहतो बाहेर गुलाबराव टेन्शनमध्ये आहेत, कारण झाडांना बुरशी चढायला लागले. सगळं करून पण बुरशी जात नाही आहे. तिथे जानकी येते आणि म्हणते की हे जे बुरशी लागलेले आहे तो भाग आपल्याला कापावाच लागेल, नाहीतर बुरशी सगळीकडे लागेल. कात्रीसाठी गुलाबराव डावा हात पुढं करतात. तेव्हा जानकी गुलाबरावाला विचारते की डावा हात का? तर गुलाबराव जानकीला म्हणतात की हो, ज्या हाताला ज्या कामाची सवय आहे तो आपोआपच होतो पुढे. तेव्हा जानकीला आठवतं की ऐश्वर्याच्या डाव्या हाताला कसं काय भाजलं आहे, आणि मग तिच्या लक्षात येतं की हे जे काय ऐश्वर्याचं चाललं आहे ते सगळं एक नाटक आहे. यानंतर आपण इकडे पाहतो की ऐश्वर्याचं नाटक चालूच आहे. तिला सुमित्रा आई यांची यायची चाहूल लागल्यावर ती पटकन देवाऱ्यासमोर जाऊन बसते आणि म्हणते की मी आधी खूप वाईट वागली, पण आता मी चांगलं वागण्याचा प्रयत्न करते. इथं येण्याआधी मी खूप वेगळी होती, पण आता मी सगळं नीट करण्याचा प्रयत्न करते. पण जानकी वहिनी असं का करतात? मी चुकीचे आहे असं का वाटतं त्यांना? त्यांच्या कसोटीला खरी उतरायची ताकद दे मला देवा, असं म्हणते. तितक्यात सुमित्रा आई तिच्या डोक्यावरून हात फिरवून तिला उठवतात आणि तिचं कौतुक करतात. तेवढ्यात तिथे सारंगसुद्धा आलेला असतो आणि तो हे सगळं बघत असतो आणि म्हणतो की खरंच तू खूप बदलले, माझा विश्वास आहे तुझ्यावर. आणि ऐश्वर्याचं सारंगकडे लक्ष जातं आणि त्याला बघून लगेच ऐश्वर्या म्हणते, मी ना जप करत होते, मी करू का जप? आणि देवाऱ्यासमोर परत बसते आणि मनातच म्हणते, या सुमित्रा आणि या लोकरीच्या गुंडाळ्याला गुंडाळणं काय अवघड वाटत होतं, पण हे तर लवकर झालं, सोपंच आहे की. जानकी इकडे ऐश्वर्याच्या खोलीत येऊन ऐश्वर्याला आवाज देत असते की ऐश्वर्या कुठे आहेस ऐश्वर्या? म्हणून जानकी परत फिरणार तेवढ्यात तिला तो बोर्ड दिसतो, ज्यात ऐश्वर्याने शर्वरी असं काहीतरी लिहिलेलं असतं ते तिला दिसतं. काय आहे बघण्यासाठी ती तो बोर्ड बाजूला काढते आणि त्या बोर्डवर जे लिहिले ते बघते आणि हे बघितल्यावर जानकीला खूप मोठा धक्का बसतो. तितक्यात तिथे ऐश्वर्या येते. ऐश्वर्या आल्यावर जानकी तो डस्टर फेकते, तर ऐश्वर्या तो डस्टर उजव्या हातात पकडते. यावर जानकी म्हणते, आता बरोबर तू उजव्या हातात डस्टर पकडलास आणि पातेलं पकडायला तू डावा हात वापरलेला गं. आणि जानकी ऐश्वर्याचा डावा हात पकडून पिरगळते. ऐश्वर्या ओरडायला लागते. जानकी म्हणते, हो अजून ओरड जोरात, म्हणजे तुझ्या भाजलेल्या हाताचं सत्य सगळ्यांना कळेल. आणि ती ऐश्वर्याच्या हाताचा फेविकॉल ओढून काढते आणि तिला खेचत त्या लिहिलेल्या बोर्डपाशी आणून विचारते, हे काय आहे? तर ऐश्वर्या म्हणते, आता तुला कळलं आहेच सगळं, तुझ्यामुळे झालं हे. मला माझ्या आयुष्यात जे काय हवं होतं, माझी सगळी स्वप्न तुझ्यामुळे धुळीत मिळालेत. सौमित्रबरोबरचं माझं लग्न मोडलं आणि त्या डिफेक्टिव्ह पीससोबत मला लग्न करावं लागलं, म्हणजे सारंग. आणि तू यानंतर काय केलं? माझी शिकवणी चालू केली, हे करू नको, ते करू नको, असं करू नको, तसं करू नको, आणि या सगळ्याचा बदला मी घेणारच. आणि नात्याचं काय सांगते गं, मला प्रेम बिम काय नसतं. म्हणून ती गळ्यातली माळ काढते आणि म्हणते की या माळेबद्दल काय म्हणाली होतीस तू, की हे मणी नाहीत, हे नातं आहे. आणि ती माळ ती खेचते. जानकी हे सगळं बघत असते. ऐश्वर्या रागात ती माळ तोडून टाकते. सगळे मणी विखुरलेले असतात, ते मणी सगळे खाली पडणार. तेवढ्यात जानकी खाली बसून पदर पसरते आणि ते सगळे मणी पदरात झेलते आणि म्हणते, तू मला आणि ऋषिकेशला वाईट ठरवण्याचा प्रयत्न करतेस ना आईच्या नजरेत, पण हे कधीही शक्य नाही होणार, कारण हे नातं प्रेमाने विश्वासाने बनलं आहे आणि ते असं तुटणार नाही की सगळं प्रेमाने बांधून ठेवलं आहे. माझं या घरातल्यांवर प्रेम आहे, माझा विश्वास आहे, असं मी तुला नाही तोडू देणार सगळं. यावर ऐश्वर्या चुटकी वाजवून म्हणते की 20 दिवस, फक्त 20 दिवस नाही तुला या घराच्या बाहेर काढलं ना तर बघ. तर जानकीसुद्धा म्हणते, मीही तुला घरांच्या समोर नाक घासायला नाही लावलं ना तर लक्षात ठेव, चॅलेंज आहे माझं, असं म्हणून दोघीही एकमेकींना चॅलेंज देतात. आता या दोघी काय करणार आहेत इथून पुढे हे बघायला मजा येणार आहे. यानंतर जानकी ऋषिकेशकडे येते आणि म्हणते, माझं म्हणणं खरं होतं, ऐश्वर्या बदलली नाही,
माहीत होतं ती नाटक करते. आईंच्या डोळ्यात ती तिची चांगली इमेज तयार करायचे आणि आपल्याला खोटं पाडते. यावर ऋषिकेश म्हणतो की मी आत्ताच जाऊन सगळं आईला सांगतो, कारण आपण जेवढं गप्प बसू ना तेवढं आपल्याच अंगाशी येणार आहे. तेवढ्याच जानकी सांगते की मी जाऊन आले आणि तो घडलेला प्रकार सांगते. जानकी इकडे सुमित्रा आईकडे आले, मात्र सुमित्रा आई जानकीवर खूपच चिडलेल्या आहेत. त्या तिलाच उलट म्हणतायत, मला माहीत आहे तू ऐश्वर्याबद्दलच सांगणार आहेस, ते मला काही ऐकायचं नाही. त्या रागात बोलत असतात आणि तेवढ्यात तिथे ऐश्वर्या येते आणि म्हणते, आई काय झालं आहे, तुमचा आवाज इतका का वाढतोय, तुम्हाला काय झालं आहे, म्हणून मी आले पळत, तुम्ही ठीक आहे ना आई, शांत व्हा. म्हणजे खूप काळजी करण्याचं नाटक करते. हे सगळं बघून सुमित्राताई खुश होतात. हे सगळं जानकी ऋषिकेशला सांगते आणि म्हणते की तिने नाटक करून सगळ्यांचं मन जिंकलं. यावर ऋषिकेश म्हणतो, आई आपली इतकी बदलली आहे, तिच्या डोळ्यावर या ऐश्वर्याने प्रेमाची पट्टी बांधली. तर यावर जानकी म्हणते, हो आपल्या आई पुरत्या बुडाल्या आहेत ऐश्वर्याच्या नाटकामध्ये आणि सख्खे सावत्र हे जे काय आहे ना ते ऐश्वर्यानेच आपल्या डोळ्यासमोर आणले, तिनेच हे केलं सगळं. ते फोन कॉल्स, ते मेसेजेस, तिने सगळं आधीपासूनच प्लॅन केलेलं. हे मला आत्ता कळतं की तिने या घरात येण्याआधीच हे सगळं प्लॅनिंग केलं होतं. तर उद्याचा भागसुद्धा खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. तर तुम्हाला कसा वाटला रिव्ह्यू नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.